वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विनोद विक्रम। आणि आज आपण आलो आहोत महाकसप्पा महाविहाराला भेटायला। सो बघूया की हे विहार कसं आहे। ते रावेत जवळ आहे, फर्स्ट टाइम मी जाणार आहे। अरे तू जा रे। सो बघूया हे विहार कसं आहे। आणि ही आहे विहाराची एंट्री। हे एक तिबेटियन पद्धतीचे विहार असल्यामुळे इथे तुम्हाला तिथलं कल्चर आणि तिथलं आर्किटेक्ट खूप जास्त प्रमाणात बघायला मिळेल। एंट्रीज इतकी सुंदर आहे तर विहार किती सुंदर असेल, लेट्स सी। वरती फर्स्ट फ्लोअरवरती चढून आल्यानंतर इथे हे मेडिटेशनसाठीचा असलेला हॉल आहे। याच्यात एक सुंदरशी मूर्ती आहे मधोमध आणि खालती बैठक व्यवस्था पण खूप सुंदर अशी आहे। मला भयंकर आवडलं हे विहार आणि खूप शांत, खूप काल्म आणि मस्त वाटतं एकदम। भिंतीवरती तुम्हाला तिबेटियन काही पिक्चर्स, काही बुद्धाच्या आयुष्यातले काही महत्त्वाचे क्षण तुम्हाला बघायला मिळतील। मी असं कुठेतरी ऐकलं होतं की अशा टाईपचे जे लायन्स असतात हे यासाठी असतात की ते निगेटिव्ह एनर्जीज बाहेरच ठेवतात। हाय गाईज, सो हे रावेतला आहे बुद्ध विहार आणि आम्ही इथे 3 वाजता आलेलो। ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की शनिवार आणि रविवार जर तुम्ही 3 वाजता आलात दुपारी तर तुम्हाला विपश्यना पण करायला म्हणजे मेडिटेशन पण करायला मिळतं आणि त्यासोबतच प्रवचनसुद्धा ऐकायला मिळतं। आणि मेन म्हणजे गुगल मॅपवरती मेन्शन केलं होतं म्हणून आम्ही 3 वाजता बरोबर पोहोचलो आणि आम्हाला दोन्ही गोष्टी करायला मिळाल्या। आज माझा बड्डे पण होता त्याच्यामुळे ऑब्वियसली बेटर सेलिब्रेशन म्हणतात तसं झालं। खूप मजा आली आणि खूप मजा काय म्हणते, मजेपेक्षा जास्त शांत वाटलं आणि पीसफुल वाटलं। बट मस्त वाटलं, जे काही वाटलं, जी फिलिंग होती ती मस्त होती। आणि मेन म्हणजे भंतेंचा आशीर्वाद बड्डेच्या दिवशी मिळणं हे म्हणजे अजूनच चांगली गोष्ट होती। त्याच्यामुळे आय एम सो ब्लेस्ड की मला हा एक्सपिरियन्स करायला मिळाला। तुम्ही जर पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये कुठे राहत असाल तर तुम्ही नक्की या विहाराला शनिवार रविवारी भेट देऊ शकता आणि तुम्ही पण एक्सपिरियन्स करू शकता। इट्स वंडरफुल एक्सपिरियन्स गाईज, बिलीव्ह। तुम्हाला माहिती आहे की मगाशी मी आवाज कुठे जाणार आहे याच्यात रेकॉर्ड होतोय की नाही माहीत नाही, पण मी ट्राय करते। ते म्हणजे आम्ही शॉपिंगला आलो होतो आणि शॉपिंग करून दगल्यानंतर आम्ही आता KFCमध्ये थोडंसं खातोय। खाऊन पिऊन झालं आणि असंच आम्ही फिरत होतो तेव्हा मला दिसला गेमिंग झोन आणि ऑब्वियसली मी काही कंट्रोल करू शकले नाही आणि मी म्हटलं की नाही मला हा गेम खेळायचा आहे म्हणून मागेच लागले अभयच्या। बट बघा कशी राबते, मला खेळायलाही तो धड जमत नव्हता। खूप स्लो स्पीडवरती खेळत होते आणि तरीही धड जमत नव्हतं। बट फर्स्ट टाईमचा एक्सपिरियन्स होता आणि मी एन्जॉय केले। कार्ड तर घेतले, आता पुन्हा कधीही जाऊन खेळू शकते। बट मजा खूप आली मला। आफ्टर अ लॉंग टाईम काहीतरी डिफरंट ॲक्टिव्हिटी केली, म्हणजे थोडक्यात गेम खेळले। बट दिस गेम इज क्वाईट कूल। 1 2 3 4 फिरून तर झालं, बड्डेचं सेलिब्रेशन झालं, सर्व झालं। आता थोडंसं कामाचं बोलूया। ते म्हणजे
तसं कामाचं नाही आहे, बट एक युजफुल गोष्ट आहे की जी मला खूप गरजेची वाटली, म्हणून त्याबद्दलचा रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे. आणि थोडक्यात तुम्हाला जर आवडली तर तुम्ही ती खरेदी करू शकता. तर ॲक्च्युली गेले काही दिवसांपासून म्हणजे हाऊसहोल्ड करताना किंवा थोडक्यात सांगायचं तर भांडी घासताना बिकॉज सध्या मी भावासोबत राहते आणि इथे कोणी हाऊसहोल्डसाठी मदतीला, हाऊसहोल्ड करायला किंवा काम करायला घरातलं काही कोणी मदतीला नाही आहे. त्याच्यामुळे स्वतःची कामं स्वतःच करायला लागतात आम्हाला दोघांनासुद्धा. तर भांडी घासायचं काम मोस्ट ऑफ द टाईम मी करते. रात्रीची तो भाऊ घासतो पण दिवसाची मी घासते. पण कधी कधी रात्रीची पण घासते कमी असतील तर. आणि माझे हात खूप सेन्सिटिव्ह आहेत. हात काय, स्किन पण सेन्सिटिव्ह आहे खूप. तुम्हाला हे सगळं दिसतंच आहे चेहऱ्यावर किती सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यामुळे गेले काही दिवस काम करताना, आधी सुरुवातीला माझ्या लक्षात नाही आलं, पण काम करताना काम व्हायचं वगैरे, पण गेले काही दिवसांपासून माझ्या मोबाईलचा आणि लॅपटॉपचा दोन्हीचे सेन्सर माझे फिंगरप्रिंटच घेत नव्हते. मला कळेना, म्हटलं काय झालं नक्की, असं का होतंय. नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या हाताला साबण सूट नाही होते आणि त्याच्यामुळे मग ते हात एकदम असे खरखरीत वगैरे झाले होते. त्याच्यामुळे फिंगरप्रिंट वर्कच करत नव्हतं. मग आम्ही डीमार्टला गेलो होतो तेव्हा मी हँड ग्लोव्ज खरेदी केले, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला बघूया. असे हँड ग्लोव्ज आहेत. मी हल्ली भांडी घासताना रोज वापरते आणि लिटरली माझ्या हातांचं ते जे काही खरखरीतपणा झाला होता तो पूर्णपणे गेलाय आणि मी वापरल्यानंतर याचा रिव्ह्यू देते. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली तुम्ही याच्यावरती ट्रस्ट करू शकता. सो असे हे हँड ग्लोव्ज आहेत आणि मी असे यूज करते. हे बघा अशा पद्धतीने. हाताला माझ्या थोडे मोठे होतात ऑब्व्हियसली आणि कदाचित सुरुवातीला काम करताना कम्फर्टेबल पण नाही आहे असं पण वाटतं, पण 2-3दा वापरल्यानंतर आरामात कम्फर्टेबल पण वाटतात. आणि हे बघा, मेन म्हणजे हातांना काही त्रास होत नाही आणि हात खराब पण होत नाहीत. वापरून दाखवते. आता भांडी पण घासायची आहेत. सो हे आहेत हँड ग्लोव्ज. काय घासून दाखवू. आणि प्लीज पसारा सगळा अवॉइड करा आणि व्हिडिओ बघा. तर हे बघा अशा पद्धतीने मी वापरते. आणि असं काही जरुरी नाही आहे की ह्या फक्त भांडी घासतानाच वापरायला हवं. तुम्ही घरातलं कुठचंही काम करताना जरी वापरलं ना, धुळीचं वगैरे, तरी पण चालतं, किंवा कपडे धुताना वापरलं तरी पण चालेल. सो अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच हे हँड ग्लोव्ज यूज करू शकता. फायनली माझी भांडी घासून झालेली आहेत. आणि तुम्हाला ॲक्च्युली मला तर हे खूप युजफुल वाटलं आणि मला असं वाटलं की हे खूप युजफुल आहे. सो मी हे तुमच्यासोबत पण शेअर करावं. आणि जर तुम्हाला पण हे खरेदी करायचं असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देते. तिथे तुम्हाला 1-2-3 ऑप्शन मिळतील. सो त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ऑर्डर करू शकता ऑब्व्हियसली. ॲक्च्युली मी हे डीमार्टला घेतलं, पण मला थोडंसं आय थिंक 150च्या आसपास काहीतरी मिळाले बहुतेक. सो तुम्ही जर फर्स्ट टाईम यूज करणार असाल तर तुम्हाला 25% डिस्काउंट पण मिळेल आणि प्राइजेस पण कमी आहेत तिकडे ऑनलाईन. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच तिथून जाऊन खरेदी करू शकता. ऑब्व्हियसली डीमार्टला आणि सगळ्यांना जाणं शक्य होत नाही, त्याच्यामुळे हा एक खूप चांगला ऑप्शन आहे ऑनलाईन शॉपिंगचा. सो तुम्ही हे हँड ग्लोव्ज नक्कीच ऑर्डर करू शकता. आणि हो, प्रिव्हियस व्हिडिओ बघितलात की नाही, जर कोणी बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. आम्ही राजापूरला फिरायला गेलो होतो आणि तिथे आम्ही एका सुंदर अशा धबधब्याला भेट दिली आहे. सो त्याची लिंक इथे आय बटनवरती आहे. तुम्ही तिथे क्लिक करून तो व्हिडिओसुद्धा नक्कीच एन्जॉय करू शकता. येस येस येस. आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतील. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा.